आपल्या धर्माचा शेवट जो आहे हा दीक्षेतून अनुसरणातून परमेश्वरापर्यंत जाण्याचा आहे। आपण भाग्यवान आहात, परंतु ज्ञान असेल आणि त्या ज्ञानातली समज निर्माण झाली असेल तर प्रगतीपर्यंत आपण जात असतो। नामधारक वासनिकांपर्यंत धर्म गेला, तर तो कर्मकांडातून गेला नाही पाहिजे, अंधश्रद्धेतून गेला नाही पाहिजे। हा धर्म फक्त विड्यापुरता आणि स्थान वंदनापुरता मर्यादित न राहता तो ज्ञानवाचक झाला पाहिजे, याची तळमळ या मंडळाने गेली अविरत 25 वर्षापासून सुरू ठेवली आणि त्याचं आज फलित आहे। आजपर्यंत अनेक दीक्षा झाल्या आणि इथून पुढे होतील यात काही शंका नाही। आज 25वे वर्ष हे मंडळ साजरं करतंय, पुढं 100वे वर्ष सुद्धा मंडळाने साजरं करावं, कारण मंडळ आता काढून टाकतंय, मंडळ आता बदलतंय। अनेक सद्भक्तांनी ही सुरुवात केली, बुजुर्ग लोक असतील, अनुभवी लोक असतील, त्यांनी हा कार्यक्रम पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी अविरत प्रयत्न करत करत इथपर्यंत पोहोचवला आहे। आणि आज दत्ताभाऊ कापसेंचं अध्यक्षपद काढून भगवान दादाला अध्यक्षपद दिलेले हे मंडळाचं काट टाकण्याचं नवीन कार्य करत असताना महिला पण मंडळाची स्थापना करून महिला अध्यक्ष पण झालेल्या आहेत। दोन्ही बाजूने हे मंडळ कार्य करत आहे। मी बराच वेळा मंडळाच्या या कार्यक्रमाला सत्संगाला मला येत असतो आणि प्रत्येक वेळेस मी खंत व्यक्त करायचे। माझे संबंध या स्वामी श्री चक्रांच्या परिवारातले, त्यामुळे आपले पण निर्माण व्हायचं आणि मी बोलायचं, नुसतं बोलायचंच नाही, झापायचं। तर तुम्ही नुसतेच म्हातारे म्हातारे कार्यक्रमाला येतात, मुलांना सुनांना घरी कामाला लावतात, कुठपर्यंत हे चालायचं। परंतु भगवान दादाला अध्यक्षपद दिलं, त्याच वेळेस भगवान दादाला सांगितलं की सर्वात मोठी जबाबदारी आज तुमच्यावर आलेली आहे। या बुजुर्गांनी आजपर्यंत आणलेलं कार्य युवकांच्या हातात दिलेलं आहे आणि हे सर्व आहे धर्मातल्या ज्ञानाची समज। लागले पण जर असतं त्या बुजुर्गांनी अध्यक्षपद भगवान दादाला दिलंच नसतं, मग त्यांच्यातच फिरवत राहिले असते। परंतु ज्ञानाची समज आहे, आज आपण थांबलो पाहिजे, नवीन पिढी धर्मात आली पाहिजे, नवीन पिढीपर्यंत धर्म गेला पाहिजे, धर्म जागृती